हाय सर्वांना, शुभ दुपार. कसे आहात? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत आहे. काहीतरी खडखड वाजते तर तुम्हाला तर थंबनेल होऊन समजलंच असेल की विषय काय आहे. तर 2-3 दिवस झालं काय असा विषय झाला आहे. दुसऱ्याच्या संध्याकाळ दुसऱ्याच्या लाईव्हला ना माझा विषय असतोय. 2-4 दिवस झाला असेल. मी काय 2-4 दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आणि म्हणलं जाऊ दे, म्हणलं काय म्हणलं ते त्यांनी ही केलं चुका म्हणून आपण पण चुका करायच्यात, पण ती जास्त जास्त करायला लागल्या मग आपण काय गप्प बसायचं का शांत? आपण का मग आपली चुकी नाहीच त्यात तर का घेण्यान देण्याचं शांत बसायचं? त्यांचं पण नाव समोर आलं पाहिजे ना. एक यूट्यूबर आहे बघा, एक चॅनल आहे तिचं, आणि मी नाव नाही घेणार कुणाचं. मी सकाळी पण एक व्हिडिओ टाकला होता, मी नाव नाही घेणार कुणाचं. पण स्वतःच्याने तर होत नाही काही, पण दुसऱ्याला लय नावं ठेवायचे, असं झालं आणि तसं झालं, असलेच आणि तसंच. तुम्ही स्वतः करून दाखवा, मग दुसऱ्याला बोला. आपल्याच्याने तर काय होत नाही. काही लोक कशी असते तर आपण तर स्वतः काही करायची नाही आणि दुसऱ्याचा पाय नुसतं मागं खेचायचा. आपल्याला स्वतःला तर कॅमेऱ्या पुढं बोलायला आलं तरी नुसतं थरथर थरथर हातपाय करतात ती, आणि दुसऱ्याला बोलायचं म्हणजे अशा 2-3 बाया आहेत आमच्या इथं. म्हणजे एका बाईचं हाय चॅनल आणि दुसऱ्या अशाच नावं ठेवणार फेक आय डी काढून ह्याच्या व्हिडिओला ही कमेंट कर, त्याच्या व्हिडिओला ही कमेंट कर. त्यांना वाटत असन की आपण काय करतोय ते कुणाला समजत नाही काही. आपण किती पण फेक आयडिया काढल्या आणि काही केलं तरी आपल्याला कोणी ओळखू शकत नाही. पण किती पण तुम्ही किती पण काय म्हणतात ना, समोर आपला चेहरा दाखवायची लायकी नसती ना पुढे येऊन, त्याच्यामुळे त्या माणसांची फेक आय डी काढून येते ती बघा. असं होतंय त्यांचं. मी एकदा सांगते, मी हून तर कुणाच्या वाटत जात नाही. मी 2-4 दिवस झालं शांत होते आणि कुणाविषयी काहीही मी व्हिडिओ बनवला नाही. पण मी आता शांत बसणार नाही. 2-4 दिवस झाले मी बघते. मी आत्ता मी नाव नाही घेणार ह्या व्हिडिओला, पण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली नाव घेणार आणि बोलणार. तुमची लायकीच नाही समोर येऊन बोलायची, तर म्हणून तर तुम्ही फेक आयडिया काढून बोलता ह्याच्या त्याच्यापाशी, इथं तिथं जाऊन ह्याच्या लाईव्हला जा, त्याच्या लाईव्हला जा, उचापाती करा, इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल. अशा काय काय बायांना सवयच असतात बघा त्या. आणि त्यांना काय होतं, ती चव घेतल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही त्यांचं. अशी चमचे असतात बघा, ती अशी मधीत असा चमचा डवळायचा, आणि तसली काम असतात काही बायांची. त्याच्यामुळे त्यांना ती सवय लागलेली असते ना, ती सवय कधी मोडत नाही हो कुणाची. अशी वाचकीने तोंड घालायची सवय लागली ना कुणाला, ती सवय मोडत नाही लोकांची, आणि ती त्यांना सवय लागून गेलेली असते. आणि ह्या बेकारचोट कुत्र्यांना ना, ह्या बायांना ती सवयच असते तसली. आणि ही व्हिडिओ फक्त बरं का त्या लोकांसाठी, फक्त मला बोलतात ती, कुणीही मनावर घेऊ नका. मला खूप सारे सपोर्ट करणारे, चांगले कमेंट करणारे, खूप छान दादा ताई खूप आहेत. मी त्यांची मनापासून आभारी आहे. पण ही व्हिडिओ ना फक्त त्या लोकांसाठी जी मला मागं पुढं बोलतात, कमेंट करतात, फक्त त्यांच्यासाठी. त्याच्यामुळं ना कुणी मनाला लावून घेऊ नका. फक्त त्यांनाच ही व्हिडिओ फक्त त्यांनाच लागन, ज्यांच्यासाठी, जे माझ्याविषयी बोलतात असं तसं, फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांनाच टोचणार आहे हे व्हिडिओ. आणि मी आत्ता तर नाही, पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली नाव घेऊन सांगणार आहे. थोबाड घेऊन वर इथं तिथं जाऊन बोलायचं असं काय करतात आहे. असं मी व्हिडिओ काढला ना, गेल्या वेळेस पण तसंच झालं. मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असं. असंच जाऊन अशीच मी व्हिडिओ काढला, मग शांत राहिले, बरेच दिवस शांत राहिले. मध्ये पण ह्योच विषय झाला. पण म्हणलं काय कुणाच्या तसल्यांच्या नादी लागत बसायचं, त्याच्यामुळं मी काय विषयच घेतला नाही, व्हिडिओ पण काढला नाही. आणि सारखं आपण शांत बसलं ना ती डोक्याहून मग तसंच हे करते ती. त्याच्यामुळं म्हणलं आता व्हिडिओ बनवायचा मला पण टाईम भेटत नाही, बाकीची कामं पण असते ती, त्याच्यामुळं टाईम पण भेटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या इकडं लाईटच नाही. लाईट नुसती नादी लावायला लावतात का काय काय माहिती. 1च तास लाईट, संध्याकाळी 7 वाजता लाईट येते आणि 15 मिनटं राहते, पुन्हा जाते, पुन्हा 9 वाजता येते, 10-15 मिनटं राहते आणि जाते. कसं ती मोबाईल चार्जिंग करावं आणि कसं काय करावं तीच कळत नाही आम्हाला तर. आभाळ यायला लागले, वारं पण लय सुटले. का एसटी चालली इथनं अशी, आमच्या रानात अशी रोड आहे बघा, कर्जत करमाळा. तर जावं वाटतंय मला पण घरी, कपडे ही काढावं लागतं ना, बराच वेळ झाली रानात आलेली. आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना 100% त्या बायांचं 3 जणी बाया तर त्यांचं नाव घेणार आहे. त्यांना उचापात्याच कुणी सांगितल्यात काय माहिती, भिकार चोटी तसल्या. ह्याच्या व्हिडिओ खाली जा, त्याच्या व्हिडिओ खाली. काय गरज चालली ग तुम्हाला ह्याचा त्याच्या उचापात्या करायला? तुम्ही घरचं आहे, तुमच्या घरची कामं, तुम्हाला घरी कामं नाहीत का? तुमची घरी काय काम आहे ती बघा ना तुम्ही कशाला ह्याच्या त्याच्या विषयावर ही करीत बसता? निव्वळ दलिंद्र आहे इथं.
काम ना धाम, काम धाम देत्या सोडून निसते इकडं ही कर तिकडं ही कर ही करीत बसत्या ती. आकलीचा भाग थोडा पण नाही आणला. वारं सुटले, जाते आता घरी. ज्या बायांना अक्कल नसते, घरी काही कामं असतात ना, त्या बायांना नाही सुचत असले काम. ह्यांना कामं नाही तर काही, आणि त्याच्यामुळे ह्याच्या उचापात्या काढ त्याच्या उचापात्या काढ करीत बसत्या ती. निव्वळ बिगर मेंदूच्यात असल्या. तर चला, व्हिडिओ जास्त होतो, व्हिडिओ इथं संपवते. बघा कसलं वारण हे सुटले, लय वारण. आभाळ तर कसलं आलं बघा. बघा इकडं सगळं आभाळ आलंय असं, लय म्हणजे लय आभाळ आलं. वार सुटले असं, वार मस्त झालं नाही काय नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. चला, थँक्यू.